बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 32. तिला लकवा मारल्यापासनं तिची जीवाभावाची बालमैत्रीण सुमन वेळ मिळेल त्यावेळी तिच्याजवळ येऊन गप्पा मारत बसायची. काही काळासाठी का असेना, पण त्या गप्पांमध्ये तिला आपल्या दुःखाचा विसर पडायचा. पण गेल्याच वर्षी सुमन लग्न करून सासरी नांदायला गेली. स्वतःचं सुख दुःख सांगण्यासाठी लहानपणापासूनची हक्काची सोबतीन पण आता गेल्यामुळं मनातल्या मनात ती एकटी पडत गेली, कोसळत गेली, तुटत गेली. कधीही कोसळून पडेल असा उद्ध्वस्त होऊन दोलायमान स्थितीत असला तिच्या मनाचा डोलारा सांभाळणारी सुमन सुद्धा आता तिच्या जवळ नव्हती. ती एकटीच खोलीत बसून मनातल्या मनात कुढत राहायची, रडत राहायची, सगळं सहन करीत राहायची. सुमनला बघायला पाहुणे येणार होते तेव्हा तिनं मला तसं सांगितलं होतं. आनंदानं तिला मी चांगली गोष्ट आहे असं बोलली होती. पण हे बोलताना माझ्या मनावर दगड ठेवून मी तिला तसं बोलली होती. त्या दिवशी तिनं आईला यायला सांगितलं होतं, पण माझी आई गेली नव्हती. आनंदाच्या ठिकाणी दुःखी लोकांनी जायचं नसतं. कदाचित हे सत्य तिला उमजलं असेल म्हणून ती गेली नसावी. सुमनला मुलगा पसंत आला होता. थोड्या दिवसात तिचं लग्न ठरलंही आणि झालंही. लग्न ठरलेल्याचं तिनं मला सांगितलं होतं. मी तिचं अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. आशीर्वादाच्या 4 अक्षता टाकून तू लगेच घरला परत ये असं तिनं मला माझ्या परिस्थितीनुसार निमंत्रण दिलं होतं. अगदी फारच आग्रहानं तिला मला तसं सांगितलं होतं. मी ठीक आहे बोलली होती. तिच्या लग्नाच्या दिवशी मी आईसोबत आधाराची काठी टेकत कशी तरी मांडवापर्यंत गेली होती. माझा उजवा हात लकव्यानं निकामी झाला असल्यामुळं डाव्या हातानंच मी तिच्यावर अक्षता टाकल्या होत्या. तिच्या भावी सांसारिक जीवनाबद्दल मी मनोमन तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. आईनं स्वतःबरोबर एक पाकिट नेलं होतं. ते सुमनला देऊन तिने तिच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवून तिला आशीर्वाद दिला होता. आशा याला नाही असं तिनं आईला विचारलं होतं. आईनं माझ्याकडे बोट दाखवत माझी उपस्थिती तिच्या नजरेत आणून दिली होती. तिनं माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघितलं आणि जेवून जा असं हातानं हावभाव करून मला सांगितलं होतं. मी पण मान हलवून तिला माझा होकार कळवला होता. पण तिथं जास्त वेळ न थांबता मी आईसोबत परत घरात आली होती. घरात आल्यावर मला मी रंगवलेल्या स्वप्नांची आठवण झाली होती. मला लकवा मारला नसता तर त्यावेळी माझंही लग्न झालं असतं. सुमन सारखी चटून थटून मी सुद्धा विलास सोबत बसली असती. मी ही संसार सुखाच्या विलक्षण ओढीनं त्यांच्यासोबत गेली असती. जाताना आई आबांच्या गळ्यात पडून खूप खूप रडली असती. काकू तात्यांना भेटताना रडू आवरलं नसतं. बाबूला आणि उमाकांतला छातीशी कवटाळताना हुंदका आवरला नसता. हुंदके देतच सुमनला घट्ट मिठी मारली असती. ज्या घरात मी जन्मली, लहानाची मोठी झाली, ते घर सोडताना दुःख अनावर झालं असतं. रड रड रडली असती मी. सासरी जाताना माझे दोघेही भाऊ पाठी राखी बनून मला पाठवून द्यायला माझ्यासोबत आले असते. दोघांचीही मला मानसिक साथ मिळाली असती. करवली बनून सुमन मला आधार देत माझ्यासोबत आली असती. नवख्या घरात जाताना माझ्या मनाला नात्यांचा आधार लाभला असता. सुमन व दोघंही भाऊ सोबत येत आहेत म्हटल्यावर सगळं घर सोबतीला येत आहे असं मला वाटलं असतं. भावी संसाराची स्वप्न डोळ्यात एकवटून विलासच्या पाठीमागणं रानातल्या त्या पायवाटेनं सुमनच्या व माझ्या भावांच्या आधारानं एक एक पाऊल टाकत सासरी नांदायला चालत गेली असती. माझी आठवण करून परत जाणाऱ्या माझ्या भावांकडे भरल्या डोळ्याने मी पाहिलं असतं. रडतच बाबूला आणि उमाकांतला मिठी मारून मी पुन्हा पुन्हा रड रड रडली असते. पण लगेचच मला वास्तवाची जाणीव झाली होती.
त्या भंगलेल्या स्वप्नांच्या जाणीवेनं मी हमसून हमसून रडत होती. आईला कळू नये म्हणून मी अंगावर वाकळ ओढून घेऊन रडत होती. सगळं सगळं आठवून मी रडत होती. एक एक करत माझ्या वारगीच्या सगळ्या पोरी लग्न करून सासरी गेल्या होत्या. शेवटी सुमन पण चालली होती. मी मी मात्र लोळी पांगळी आयुष्यभर अशीच घरात पडून राहणार या जाणीवेनं माझं काळीज पोखरून निघत होतं. मनातल्या विचारांच्या कोण माऱ्यानं व हृदयातल्या दुःखानं कळस गाठला होता. छाती फुटून भडका उडतोय की काय असं मला वाटत होतं. हृदयात साठलेलं सगळं दुःख तळमळत हुंदक्या हुंदक्यानं अश्रू वाटे वाहत होतं. त्यावेळी जेवणघरात चुलीसमोर बसल्या आईला मी रडत असल्याचा संशय आला होता. तिनं माझ्याजवळ येऊन माझ्या अंगावरची वाकळ उघडून बघितली होती. ती वाकळ माझ्या अश्रूंनी भिजली होती. केसांच्या बटा भिजून माझ्या गालावर चिकटल्या होत्या. आईला पाहताच मी जोराचा टाहो फोडला होता. माझ्या मनात खचून भरलेलं दुःख त्या दीर्घ टाहोतनं बाहेर पडलं होतं. माझ्या रडण्या पाठीमागचं दुःख आई समजून गेली होती. तिनं रडतच मला कडकडून मिठी मारली व माझ्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवत कितीतरी वेळ समजावत मला शांत केलं होतं. रोज रात्री माझ्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळं माझ्या मनातल्या स्वप्नांच्या झालेल्या चुराड्यावर अंथरुणात तोंड खुपसून मी रडत पडायची. आईला कळू नये म्हणून आतड्यांना पीळ पाडत आलेला हुंदका तोंडातल्या तोंडात दाबून धरत अश्रू वाटे मनात दुःख गाळत पडायची. आई माझ्याजवळ झोपायची तरीही तिला कधीच मी रडलेल्याचा संशय आलेला नव्हता. पण त्या दिवशी मी रडत असताना तिनं ओळखलं होतं. सुमनच्या लग्नामुळं माझ्या जखमेवरची खपली निघाली होती. पुन्हा ती जखम ताजी तवाणी होऊन भळभळून वाहत होती. मनातल्या वेदनांनी कहर केला होता. अंधाऱ्या भूत आणि भविष्याचा सगळा सार हुंदक्यावर हुंदके फोडत बाहेर पडत होता. तिकडे मांडवात लाऊडस्पीकरवर लग्नाची गाणी लागली होती आणि इकडे मी आईला मिठी मारून रडत होते. सासरी जायच्या वेळेला सुमन आपल्या नवऱ्यासोबत आम्हाला भेटायला आली होती. माझ्या लोळ्या शरीराला तिने कडकडून मिठी मारली होती. आम्ही दोघीही गळ्यात पडून खूप रडलो होतो. मी माझ्या डाव्या हातानं तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. शेवटी आईनं तुला जायला येळ होईल की असं म्हणत तिला माझ्यापासून दूर केलं होतं. सुमन जिथं लहानाची मोठी झाली ते घर गाव सोडून जाताना सुमनच्या मनात दुःखापेक्षा सुखच जास्त होतं. पण माझं दुःख आईला माहीत होतं. मी माझ्या दुःखी आठवणींचा पाढा वाचत आणखी रडणार म्हणून आईनं तिला माझ्यापासून दूर केलं होतं. माझं दुःख समजून घेणारी माझी सखी मला सोडून सासरी नांदायला चालली होती. एक जीव स्वतःचं एक नवीन घरटं बांधायला चालला होता, तर एक जीव स्वतःच्या भंगलेल्या स्वप्नांच्या भग्न अवशेषांकडे पाहून रडत होता. आईला माझं दुःख समजत होतं, पण ती बिचारी तरी काय करणार. मला बरं वाटावं म्हणून खोट्या देवरसण्यांनी आणि भोंदू देवरस यांनी दिलेला भंडारा ती रोज माझ्या कपाळावर लावायची. भंडारा लावल्या अवस्थेतच मी सुमनवर अक्षता टाकून आली होती. पण अनावर झालेल्या दुःखाला वाट मोकळी करून देताना अश्रूने भिजलेल्या वाकळ्याला तो भंडारा चिकटून बसला होता. भंडाऱ्याचा व अंगाऱ्याचा सुद्धा काही उपयोग झालेला नव्हता, होणारही नव्हता. आज 2.5 वर्षे पूर्ण व्हायला आली आहेत. मी त्यावेळी ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत आजही आहे. एखाद्या बांडगुळासारखी आई आबांच्या जीवावर जगते आहे. नुसती जगतच नाही तर त्यांचं रक्तसुद्धा आटवते आहे मी. त्यांच्याकडे मला पाहवत नाही. ते सर्व बाजूनी ढासळले आहेत. पिढ्या घडवण्यासाठी त्याने आम्हाला जन्म दिला, पण आम्हाला जन्म देऊन त्याने जन्मभराचं दुःख ओढवून घेतलं. माझ्यामुळं होणारं त्यांचा हाल मला पाहवत नाही. बाबूनी उमाकांत जर घराकडे परत आले असते तर त्यांना एवढं दुःख झालं नसतं. त्यांनी त्यांच्याकडे पाहत माझं दुःख सहन केलं असतं, पण तेही अजून आलेले नाहीत. माझ्या लकव्यासमोर सगळ्या उपायांनी हात टेकले. सगळे इलाजनी उपाय फिके पडले. सगळ्याच गोष्टींचा नाईलाज झाला. शेवटी त्यांनी पण आणि मी पण मला माझ्या दैवावर सोडून दिलं. आणि त्याचीच परिणिती म्हणजे त्याच दैवाला कोसत ओशाळलेल्या अवस्थेत विवश होऊन मी आजही अश्रू ढाळत आहे. दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत मी आजही माझ्या जन्मावर रडत आहे.
माझं दुःखच एवढं मोठं आहे की ते आता कोणीही कमी करू शकत नाही. त्यावेळी ती वेळ टळली असती तर किती बरं झालं असतं. माझ्या जीवनाची अशी वाताहत झाली नसती. पण वेळ ही आपल्या हातात नसते. चांगली आणि वाईट वेळ ही कधीच सांगून येत नसते. चांगली वाईट वेळ जर समजली असती तर माझ्या जन्माचं एवढं नुकसान झालंच नसतं. त्यावेळी त्या विजयाला पकडून मी विचारलं नसतं तर किती किती बरं झालं असतं. त्यानं पण खरं माहीत नसताना तुमचा बाब्याने रम्या भावीत बुडलं असं घाबरून सांगितलं. तोच आघात मी सहन करू शकले नाही. तिथनंच या जीवनभराच्या दुःखाचा उगम झाला. त्या उगमापासूनचा हा दुःखाचा प्रवास आजही चालू आहे. त्या क्षणापासून माझ्या जीवनाला लागलेली घरघर अजूनही चालूच आहे. हे सर्व अजून किती वर्ष चालणार आहे माहीत नाही. मी रंगवलेलं माझं कोणतंही स्वप्न पूर्ण झालं नसतं तरी चाललं असतं. पण नशिबानं माझ्यावर ही वेळ येऊ द्यायला नको होती. जीवनात सगळ्यांना सगळी सुखं मिळतात असं नाही. मीही स्वतःला एक तशीच अभागण समजून माझ्या मनाची समजूत घालत कुठेही राबून पोट भरलं असतं. त्यावेळी तो विजास काळ बनून माझ्याकडे धावत आला. मीच पळत जाऊन माझ्या हाताने त्या काळाला पकडलं आणि तोच माझा कर्दन काळ ठरला. त्या काळानंच माझ्यावर घाला घातला. त्या काळ सर्पानं माझ्या अंगाला विळखा घालून मला जखडून ठेवलं आहे. त्यावेळी तो काळ जर मला हुलकावणी देऊन दुरूनच पळून गेला असता तर आज मी या जन्माला दोष देत दैवगतीवर रडत अंथरुणावर पडून राहिली नसती. काळानं बरोबर वेळ साधली होती. जाऊ दे, आता काय उपयोग त्या काळ आणि वेळेचं गणित मांडून. जे व्हायचं ते होऊन गेलंय. भूतकाळाच्या धगधगत्या खाईत भस्म होऊन कधीही न परतण्यासाठी. पण मी त्या नशिबाचं असं काय वाईट केलं होतं की जेणेकरून त्यानं माझ्याशी असा जीव घेणा खेळ खेळावा. जर असंच करायचं होतं तर मग मला हा मनुष्य जन्म तरी कशाला दिला. लहानपणीच कुठल्या तरी कारणानं का मेली नाही मी. या वयात लहान बाळासारखी मी आईकडनं सेवा करून घेत आहे. हा माझ्या जीवनातील लाजिरवाणा खेळखंडोबा तरी चुकला असता. हे जर असंच पुढेही चालणार असेल तर जगण्याला अर्थ तरी काय आहे. नको हा जन्म मला. नको हे स्वप्न. नको हे दुखणं. नको हे मन. नको ह्या भावना. नको हे अर्धमेलं शरीर जे फक्त तडपडणार आहे, तळमळणार आहे, विवळणार आहे, कणणार आहे, सोसणार आहे आणि जन्माचा भोग भोगत एक दिवस अशाच जर्जरावस्थेत कालप्रवाहानुसार मातीहाळ जाणार आहे. नको. तारुण्याच्या उंबरट्यावर मी आली असताना काळानं माझ्यावर असा का घाला घालावा. कोणत्या जन्माचा राग त्यानं माझ्यावर काढला आहे. हा त्यानं माझा असा घात केला. का मला जन्मभर रडायला लावला. त्या नियती नावाच्या सटवीनं याच वयात आणि अशाच पद्धतीनं माझ्या जीवनाचा घात होणार आहे असं लिहून ठेवलं होतं वाटतं. तिनं जर असंच लिहून ठेवलं असेल तर मग त्या वेळेला आणि काळाला मी कशाला दोष देत बसू. ती सटवी गेलेल्या त्या वेळेला परत बोलावून आणून मला पहिल्यासारखं धडधाकट करणार आहे का. कधीच नाही. पण का तिनं माझ्यावर असा आसूड ओढला. तिनं ओढलेल्या त्या भयानक आसूडामुळे एका क्षणात माझं शरीर निकामी झालं. लुळी पांगळी झाली मी आयुष्यभरासाठी. माझ्या अर्धमेल्या शरीराबरोबरच माझं मन आणि माझ्या सगळ्या भावना तिनं मारल्या असत्या तर किती बरं झालं असतं. जन्मजात अपंगत्व असतं तर मला एवढं वाईट वाटलं नसतं. पण जीवनाच्या अशा एका वळणावर आल्यावर तिनं माझा का असा घात करावा की ज्यामुळे आयुष्यभर माझ्या मनाला टोचणी लागून राहावी, झुरणी लागून राहावी, खंत लागून राहावी. त्या नियती नावाच्या कुलटेनं माझं शरीर विकलांग करून कोणता बदला घेतलाय कोण जाणे. त्या वैरिणीनं माझ्या स्वप्नांचा भावनांचा घास घेतलाय. माझ्या सुखाला गिळून टाकलंय तिने. माझ्यावर कुठल्या जन्माचा राग काढलाय तिलाच ठाऊक. मी तिचं असं काय वाईट केलं होतं की ज्यामुळं ती जखीन पेटून उठली माझ्यावर. त्यावेळी त्या रमेश बरोबर मी पण मेली असती तर किती बरं झालं असतं. आज सर्वजण विसरूनही गेले असते मला.
आयुष्यभर असं दुःख उराशी कवटाळून घेऊन जगण्याची शिक्षा तरी मिळाली नसती. माझं शरीर लुळं पांघळं करून काय काय मिळवलं सांडाळणी. माझ्या इच्छा, माझी स्वप्न सगळं सगळं माती मोल करून जीवनभर या दुःखात रडत रखडत आणि तळमळत जगायला लावलंस. या अंधाऱ्या जीवनात चाचपडत जगायला भाग पाडलंस मला. हे सगळं मला आता सहन होत नाही. हा जीवच नकोसा झालाय मला. दुःख, अश्रू, वियोग, नियती, नशीब, भाग्य, दैव, काळ, वेळ या सर्वच गोष्टींचा उबग आला आहे मला. मला मृत्यू हवा आहे. या जीवनधारेत परत कुठलाही जन्म नको आहे मला. घरात पहिल्यांदा आबांजवळ महादूमामानं माझ्या लग्नाचा विषय काढला होता. त्यावेळी त्यांचं बोलणं मी चोरून ऐकलं होतं. किती हुरळून गेली होती मी त्या विषयानं. दिसायला माझ्यासारखाच सुंदर व माझ्या मनासारखाच कोमल मनाचा जोडीदार मला मिळावा म्हणून मी मनोमन देवीचा धावा करीत होते. आणि झालंही तसंच. विलास मला मनापासून आवडले होते. जेव्हापासून ते मला बघून गेले तेव्हापासून मी त्यांची कितीतरी स्वप्न पाहिली होती. स्वप्नवत विश्वात हरवून गेली होती मी. एका गोड अनुभूतीसाठी मन अधीर झालं होतं माझं. शरीरातला रोम रोम फुलत होता माझ्या. स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेली होती मी. स्वप्नांच्या धुंद दुनियेत हुंदडणारं बागडणारं माझं मन काही केल्या थकत नव्हतं. स्वप्नांच्या झोपाळ्यात मी कितीतरी वेळ झोक्या घेत होतो. कधी सागराच्या लाटावर अलगद स्वार होत होती, तर कधी भरलेल्या हिरव्या गार शेतातनं हुंदडत होती. हव्या हव्याशा वाटणाऱ्या या आविष्कारासाठी मनाला पक्षी बनवून स्वप्नांच्या आकाशात उंचच उंच भराऱ्या मारत होती. पण त्या स्वप्नांच्या आकाशात स्वच्छंदपणे विहरत असताना दैव नावाच्या क्रूर शिकाऱ्यानं काळाचा धनुष्याने वेळेचा बाण करून माझ्यावर बरोबर नेम धरला आणि तो विखारी बाण सोडला. वर्मी लागलेल्या त्या बाणानं आयुष्यभरासाठी जायबंदी झाली मी. फुलं खुडायला गेल्यावर फुलं तर मिळालीच नाहीत, पण काट्याने दोन्ही हात रक्तबंबाळ झाले माझे. नभांगणीच्या टपोऱ्या चांदण्या अलगद तोडताना आभाळच कोसळलं माझ्यावर आणि त्या चांदण्याही निखळून पेटत्या उल्काहून धडाधड कोसळल्या माझ्यावर. त्या आघातानं मी रंगवलेली सगळी सगळी स्वप्न माती मोल झाली. माझ्या मनातल्या आशा, आकांक्षा, इच्छा, भावभावना व माझी सुखी स्वप्न या सर्वांची जीवन यज्ञात आहुती पडली. माझ्या सुखाच्या गळ्यालाच नख लागलं. सुखाऐवजी दुःखानंच माझा ओठा भरला. विलास मला पाहायला यायच्या आदल्या रात्री आमच्या घरावरनं एक टिटवी कर्कशपणे ओरडत गेली होती. पण त्या रात्री मी उद्याच्या उष्यक काळातील गोड स्वप्न रंगवत पडली होती. त्यामुळं ती टिटवी ओरडल्याचं मला काहीच वाटलं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी विलास मला पाहून गेले आणि त्या दुःखी घटना घडल्या. रात्री घरावरनं ओरडत गेलेल्या टिटवीला काय म्हणावं? योगायोग की दैवयोग होता तो. घरावरनं कर्कशपणे ओरडत जाणारी ती टिटवी नव्हती. टिटवीच्या रूपातली ती कर्मठ नियतीच होती. जी गोष्ट आपण विसरू पाहतो नेमकी तीच गोष्ट आठवणींच्या कप्प्यात कायमची घर करून बसावी असं झाले माझं. मी कितीही हे दुःख विसरायचा प्रयत्न केला तरी राहून राहून मला त्या भूतकाळातल्या कडवट घटनांचीच आठवण येते. ज्याच्यावरच्या मायेपोटी माझं जीवन उद्ध्वस्त झालंय तो माझा भाऊ उमाकांत संघ त्या वेळेपासून कुठंतरी गायब झालाय. त्या दुःखाच्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस जात नाही. त्या वैरिणीनं माझ्या भावांना सुद्धा माझ्यापासून हिरावून नेले. ते कुठं असतील, कुठं वन भटकत असतील बिचारे. माझ्या आबांनी, तात्यांनी आणि सर्वांनी मिळून रात्रीचा दिवस करून त्या दोघांना हुड हुडकलं. ते परत येऊ देत म्हणून काय काय उपाय केले, पण सगळं व्यर्थ गेलं. एका क्षणात आमचं भरलेलं घर रितं करून टाकलं त्या काळवैरिणीनं. एका हसत्या खेळत्या घराला आयुष्यभर रडायला भाग पाडलं तिनं. एका नंदनवनाचं स्मशानात रूपांतर करून टाकलं तिनं. त्यांच्या आठवणीनं माझी आई तर रोज मन शांत होईस्तोवर रडते. माझे आबा तर आता बर्फासारखे थंड पडलेत. शून्य नजरेनं दाराकडे बघत बसलेले असतात. निदान आता तरी बाबूनं आणि उमाकांतनं घराकडे परत यावं.
त्या आले तर घरातले सर्वजण खुश होतील. मला माझ्या दुःखाचं काहीच वाटणार नाही. काहीच झालं नाही असं समजून मी त्यांच्याकडे पाहत आनंदानं हे दुःख सहन करीत जगेन. मला सोडलं तर पुन्हा सर्व घर कामाला लागेल, रांकायला लागेल. आम्हा सर्वांना पहिल्यासारखे दिवस येतील. एखाद्या झाडाला वाळवी लागावी आणि वाळवीच्या किड्यांनी ते झाड पोखरून खात राहावं. अगदी तसंच राग, द्वेष, चीड, त्रागा, दुःख, तळमळ असे अनेक मानवी मनाचे भाव अशाच लोक पोखरत होते. त्यामुळे मनाला भयानक यातना होत होत्या. नशीब, नियती, काळ, वेळ यांच्याबद्दल मनात भयंकर राग निर्माण होत होता. त्राग्यामुळे तिच्या मनात असंख्य विचार व प्रश्न तयार होत होते. असहाय्यतेच्या चिडीमुळे तिच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांना मनातल्या सगळ्या विषादांची धार होती. मनात माजलेलं काहूर तोंडावाटे बाहेर काढून मला शांत करीत होती. मनातली सगळी भडास काढून तळमळणाऱ्या देहाला ती शांत करू पाहत होती. स्वतःच्या दुःखी जीवनाची दर्दभरी कैफियत मांडून मन हलकं करीत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.